नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माइलस्टोन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण समाजसुधारक ही सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण 5-6 समाजसुधारकांबद्दल माहिती घेतलेली आहे. ते व्हिडिओ ही चॅनलवर अवेलेबल आहेत. आज आपण बाबा पदमनजी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. बाबा पदमनजी हे बेळगावचे होते आणि बाबा पदमनजीचं आडनाव हे मुळे होतं. म्हणजे बाबा पदमनजी मुळे हे त्यांचं पूर्ण नाव होतं. पण ते बाबा पदमनजी या नावानेच प्रसिद्ध आहेत. बाबा पदमनजींचं प्राथमिक शिक्षण हे बेळगावच्या ख्रिस्ती शाळेमध्ये झालं आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांची बदली मुंबईला झाली. मग ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यानंतर 1847ला त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तर आपण जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल माहिती घेताना त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं की हे दोन्ही कॉलेज एल्फिन्स्टन आणि ग्रँट मेडिकल कॉलेज हे स्थापन करण्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांचं खूप मोठं योगदान होतं. त्या दोन्ही कॉलेजमध्ये यांचं शिक्षण झालं आणि ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये 1847ला ॲडमिशन घेतल्यानंतर काही काळानंतर त्यांना त्या अभ्यासक्रमामध्ये मन लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी हे सोडून दिलं. हे ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये जो कोर्स होता डॉक्टरकीचा तो त्यांनी मध्येच सोडून दिला. त्यामुळे ते डॉक्टर झाले नाहीत. बाबा पदमनजी यांच्यावर 3 वृत्तपत्रांचा प्रभाव होता. ते ज्ञानोदय, प्रभाकर आणि ज्ञानप्रकाश हे 3 वृत्तपत्रांचे जे विचार होते त्या वृत्तपत्रातून मांडत होते ते संपादक, त्याचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव होता. तर हे ज्ञानोदय हे जे वृत्तपत्र आहे ते हेनरी व्हॅलेंटाईन हे संपादक होते. हे प्रभाकर जे आहे ते भाऊ महाजन यांचं वृत्तपत्र होतं. आणि ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कृष्णाजी रानडे यांचं होतं. कृष्णाजी त्र्यंबक रानडे. बाबा पदमनजी यांचा ख्रिस्ती धर्माकडे कल होता. ख्रिस्ती धर्मातील विचार हे त्यांना आवडत होते. त्यामुळे त्यांनी 1854ला ख्रिश्चन धर्म हा स्वीकारला आणि ह्याची दीक्षा जी दिली ते रे टेलर या ख्रिस्ती फादर यांनी त्यांना दीक्षा दिली. रे टेलर. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर ख्रिस्ती धर्माशीच निगडीत त्यांचं कार्य सुरू झालं आणि मग ते मुंबई येथील फ्री चर्च स्कूल येथे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तिथे ते काम करू लागले. पुढे 1860ला ते पुण्यामध्ये त्यांची बदली झाली. पुण्यातील पुणे फ्री चर्च स्कूल येथे त्यांची बदली झाली. मग तिथे त्यांनी बरेच वर्ष काम केलं. 1860लाच त्यांचं ख्रिस्ती धर्माच्या रीतीनुसार पहिले लग्न झालं. 1860ला पहिलं ख्रिस्ती लग्न झालं आणि मग त्यासाठी त्यांची जी पहिली पत्नी होती, हिंदू धर्मानुसार जे लग्न झाले त्यांची हिंदू पत्नी होती, तिच्याशी त्यांनी घटस्फोट घेतला. 1858ला घटस्फोट घेतला त्यांनी हिंदू पत्नीपासून आणि मग 1860ला पहिलं ख्रिस्ती लग्न केलं. बाबा पदमनजी यांची 3 लग्न झाली, पण दुर्दैवाने या तिन्ही पत्नींचा मृत्यू झाला. ते एकटेच राहिले. म्हणजे नंतर बाबा पदमनजी हे समाज सुधारणेच्या ज्या काही संस्था होत्या त्या संस्थेशी निगडीत असतात आणि ते समाज सुधारणेचं कार्य करत होते. तर एक परमहंस सभा या सभेचे देखील ते सदस्य होते. परमहंस सभा हे आपण पाहिलेलं दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी या परमहंस सभेची स्थापना केली आणि या सभेचं हे जे कामकाज आहे ते गुप्त चालत होतं आणि एके दिवशी ते सभेच्या सभासदांची लिस्टच चोरली आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. मग त्या भीतीमुळे हे परमहंस सभेचं कार्य संपलं. म्हणजे 1860ला आपण पाहिलेलं दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या व्हिडिओमध्ये. तर या परमहंस सभेचे हे बाबा पदमनजी हे देखील सदस्य होते. बाबा पदमनजी यांचं मोठं कार्य म्हणजे ते वाङ्मयाशी रिलेटेड आहे. साहित्य त्यांनी खूप काही ग्रंथ लिहिले. म्हणजे त्या काळामध्ये बाबा पदमनजी एवढं साहित्य
कोणीसुद्धा लिहिलेलं नव्हतं. मग हे त्यांचं हे साहित्य आहे. जसे की ही निबंधमाला आहे. या निबंधमालेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या धर्मांच्याबद्दलची माहिती छापलेली, जसे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मांच्याबद्दलच्या काही त्यांचे जे मत होते ते मांडलेले होते निबंधमाला या लेखातून. स्त्री विद्याभ्यास हा निबंध त्यांनी लिहिलेला, आणि या स्त्री विद्याभ्यास या निबंधामध्ये त्यांनी स्त्रियांचं शिक्षण, स्त्री शिक्षण, स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी माहिती मांडलेली या विद्याभ्यासमधून, की स्त्रियांनी शिकावं, कारण त्या काळी स्त्रियांना शिकत नव्हत्या आणि त्यांना शिक्षणासाठी बंदी होती, शिकून देत नव्हते. म्हणजे स्त्री शिक्षण या स्त्री विद्याभ्यास या निबंधातून त्यांनी स्त्रियांनी शिकावं हे त्यांचे विचार मांडले होते. बाबा पदमंजी यांचं जर लिखाण पाहिलं तर ते प्रामुख्याने धर्माशी रिलेटेड आहे. ते पूर्वी हिंदू होते, नंतर ख्रिस्त झाले. मग त्यांनी ते हिंदू धर्माच्या बद्दल आणि ख्रिस्त धर्माबद्दल लिहिलेलं आहे. हिंदू धर्माच्या ज्या रूढी परंपरा आहे, अनिष्ट प्रथा आहे, त्याबद्दल त्यांनी विचार मांडले. तसेच ख्रिस्ती धर्माचं बद्दल त्यांना जे वाटत होतं, त्यांना आवड होती, ख्रिस्ती धर्माची आवडत होती, ते त्यांनी मांडलेलं. तर हे त्यांचे काही ग्रंथ आहेत. वेदांत काय आहे, म्हणजे वेद हे काय आहे, वेद प्रमाण मानले जातात हिंदू धर्मामध्ये, तर त्या वेदांबद्दल त्यांचे विचार काय आहेत हे त्यामध्ये मांडलेलं. हिंदू धर्माचे स्वरूप, म्हणजे हिंदू धर्मातील रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा याबद्दल त्यांनी या हिंदू धर्माच्या स्वरूपमध्ये मांडलेलं आहे. पंढरीची वारी, हिंदू लोकांचे सण, हिंदू लोकांचे सणमध्ये त्यांनी हिंदू लोकांचे जे सण आहेत ते कशा प्रकारे होतात आणि त्या स्थानामध्ये त्या सणांचा लोकांवर काय प्रभाव पडतो ते यांनी मांडलेलं, की सण आले की लोक कर्जबाजारी होतात, का तर सण करायला त्यांच्याकडे पैसे नसतात, मग ते कर्ज काढतात, सण करतात, मग ते कर्जाचं व्याज वाढत जातं, मग ते दरिद्रता येते. हे त्या हिंदू लोकांचे सण यामध्ये मांडले आहे. त्याचबरोबर ख्रिस्ती धर्माचा प्रचारही त्यांनी केलेला आहे. तर त्यासाठी त्यांनी ख्रिस्त आमचा त्राता, कृष्ण व ख्रिस्त, ख्रिस्ती लोकांचे कर्तव्य, हिंदू जिने ख्रिस्ती जिने हे अनेक ग्रंथ लिहिले. त्याद्वारे त्यांनी ख्रिस्ती धर्माबद्दलचं प्रचार केला होता. त्याचबरोबर बाजीराव पेशवे याच्या काळातील स्थिती, म्हणजे जो बाजीराव पेशवा होता त्याच्या काळातील मराठी भागाची स्थिती आणि देशाची स्थिती याबद्दल त्यांनी इतिहास यामध्ये मांडलेला होता. बाबा पदमंजी यांच्याबद्दल एक महत्त्वाचं त्यांचं कार्य म्हणजे त्यांनी मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिलेली होती, आणि ही कादंबरी होती यमुना पर्यटन. ही 1857ला लिहिली आणि ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी होती. तर या कादंबरीमध्ये त्यांनी स्त्रियांच्या ज्या विधवा स्त्री आहे, हिंदू धर्मातील विधवा स्त्री आहेत, त्यांचं जीवन त्यांनी सांगितलेलं होतं, की ते किती कष्टदायक त्यांचं जीवन असतं. विधवा झाल्यानंतर त्यांच्या जीवनात कसे बदल होतात, समाजाच्या त्यांना कसा सामना करावा लागतो, समाज त्यांच्यावर किती निर्बंध लादतात, हे त्या यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये लिहिलेलं होतं. आणि या यमुना पर्यटनची दुसरी जी आवृत्ती आहे ती 1882ला आली. या यमुना पर्यटनची सेकंड आवृत्ती 1882. यामध्ये त्यांनी मग विनायक आणि यमुना यांच्याबद्दलचं हे वर्णन केलेलं आहे. आणि 1890ला तिसरी आवृत्ती आली. 1890ला तिसरी आवृत्ती आली. या 3 आवृत्त्या आल्या. आणि या यमुना पर्यटन या कादंबरीबद्दल आणखीन एक उपलब्धी म्हणजे मुंबई विद्यापीठानं त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ह्या यमुना पर्यटन ही कादंबरीचा काही भाग त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मुंबई विद्यापीठाने टाकलेला होता. 1937ला मुंबई विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमामध्ये यमुना पर्यटन या कादंबरीचा समावेश मुंबई विद्यापीठाने केलेला होता. त्यांचं आत्मचरित्र आहे बाबा पदमंजी यांचं, हे अरुणोदय या नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि या आत्मचरित्रामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की मी ख्रिस्ती धर्म का स्वीकारला याचं स्पष्टीकरण त्यांनी या अरुणोदय या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये दिलेलं आहे. बाबा पदमंजी यांना मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक असे म्हटले जाते, कारण मराठीमध्ये त्यांनी
या ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी खूप काही लिखाण केलं. मग त्यामुळे त्यांना मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक असे म्हटलं जातं. मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक. बाबा पदमनजी यांनी नेपोलियन बोनापार्ट याचं एक पुस्तक होतं, नेपोलियन्स बुक ऑफ फेर असं एक पुस्तक होतं, नेपोलियन्स बुक ऑफ फेर. तर या पुस्तकाचं मराठी भाषांतर केलं आणि त्याचं नाव ठेवलं नेपोलियन बोनापार्ट यांचे शकुनवंती असं ठेवलं. नेपोलियन बोनापार्ट असं याचं नाव ठेवलं. बाबा पदमनजी हे ख्रिस्ती धर्माचे सेवक, ख्रिस्त सेवक असे स्वतःला म्हणत असतात. मी ख्रिस्त सेवक आहे आणि मग त्या धर्माचं कार्य करत असत. ते 1877ला बायबल सोसायटी व ट्रस्ट सोसायटी याचे संचालक राहिले. बायबल सोसायटी व 1877ला बायबल सोसायटी व ट्रस्ट सोसायटी हे जवळपास 25 वर्षे संचालक म्हणून राहिलेले. तर बाबा पदमनजी यांच्याबद्दल महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टीने माहिती म्हणजे हे यमुना पर्यटन हेच आहे. आणि जे काही ते ख्रिस्ती धर्माशी रिलेटेड जे काही ग्रंथ येतील परीक्षेत ते शक्यतो बाबा पदमनजी यांनीच लिहिलेलं आहे. आणि यांचं लिखाण खूप मोठं होतं, जवळपास 100 पुस्तकं हे यांनी लिहून काढलेली यांच्या आयुष्यामध्ये. तर बाबा पदमनजी यांच्याबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या समाजसुधारकांबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.